मंडळी नमस्कार. रायझिंग स्टार कल्पेश मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी कल्पेश. मंडळी, पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उलथापालथ सुरू आहे. एकामागून एक अशा घडामोडी समोर येत आहेत की संपूर्ण देशाचं लक्ष हे बंगालकडे लागले. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वात मोठी घटना म्हणजे अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती झालेला सार्वजनिक विरोध. अंडी फेकली गेली, टोमॅटो फेकण्यात आले आणि त्यानंतर ममता बॅनर्जी स्वतः रस्त्यावरती उतरल्या, आंदोलनं केली. पण त्यानंतर जे घडायला लागलं त्यानं टीएमसीच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं. तर मंडळी, सुरुवातीला काही आमदारांनी बंडाचा झेंडा उभारला, त्यानंतर एक एक करून खासदार नाराज होऊ लागले. पक्षातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागला. काकोली घोष यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर बंडखोरांचा एक स्वतंत्र गट तयार झाल्याची चर्चा ही सर्वत्र सुरू झाली. परंतु मंडळी, खरा प्रश्न इथं आहे की हे सर्व नेते कालपर्यंत ममता बॅनर्जींची स्तुती करत होते. दीदी यांच्या नेतृत्वाची बंगाल अजिंक्य आहे, भाजप काहीही करू शकत नाही असे दावे करत होते. मग अचानक असं काय घडलं की तेच नेते आज पक्ष सोडायला दिसत आहेत, तेच पक्ष सोडून जात आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर राजकीय चर्चांना आणखी वेग आला. दावा करण्यात आला की टीएमसीचे तब्बल 20 पेक्षा जास्त लोकसभा खासदार हे बंडखोर गटाकडे झुकले आहेत. याच काळात राज्यसभेतील 2 खासदार सुखेंदू शेखर आणि सुष्मिता देव यांनीही राजीनामे दिले. सुष्मिता देव यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांची भेट घेतल्याचे अनेक तर्कवितर्कांनी उधाण आलं. तर मंडळी, या घटनेला फक्त योगायोग समजायचा की यामागे एखादी मोठी राजकीय रणनीती काम करत आहे. काही जण म्हणत होते की हा सत्तेचा दबाव आहे. काहींचं मत आहे की दिल्लीतून राजकीय दबाव वाढला आहे. तर काही जणांच्या मते पक्षातील नाराजी आता उफाळून वर येत आहे, असं सर्वत्र चर्चा होते. परंतु मंडळी, जर का नाराजीच होती तर ती निवडणुकीपूर्वी का व्यक्त झाली नाही? ममता बॅनर्जींपर्यंत पोहोचणं या नेत्यांसाठी कठीण नव्हतं. मग निवडणूक संपेपर्यंत सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र का दाखवलं गेलं? परंतु मंडळी, निवडणुकीच्या पराभवानंतर परिस्थिती एवढ्या झपाट्यानं बदलली की अभिषेक बॅनर्जींचा विरोध होताना पाहून अनेकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असावी. जेव्हा पक्षाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्यावरती लक्ष केलं जात आहे तेव्हा आपलं काय होणार हा प्रश्न अनेकांना पडला असावा. त्यानंतर दिल्लीपासून कोलकात्यापर्यंत अनेक राजकीय बैठका झाल्या आणि आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की टीएमसी मध्ये मोठी फूट पडल्याच्या चर्चा या सर्वत्र सुरू आहेत. राज्यसभेतही असाच कल दिसत आहे. यापूर्वी अनेक आमदारांनी पक्षाची साथ सोडली आणि आता खासदारही दूर जात असल्याचं चित्र समोर येत आहे. मंडळी, आता सर्वात प्रश्न मोठा ह्या ठिकाणी उपस्थित होतो, ममता बॅनर्जींच्या नेतृत्वावरचा विश्वास हा कमी झाला आहे का, की फक्त सत्ता बदलानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिणाम आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण एका बाजूला ह्या चौकशा सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला पक्षांतर्गत मतभेद वाढत आहेत. राजीनाम्याची मालिका ही सर्वत्र सुरू आहे. बंडखोरी वाढत आहे आणि याच कारणांमुळे टीएमसी मध्ये सध्या आपल्या राजकीय प्रवासातील सर्वात कठीण टप्प्यातून ममता बॅनर्जी जात असल्याचं दिसत आहे. आता पुढे काय होणार? आणखीन खासदार पक्ष सोडतील का? ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पक्षाची घडी बसवू शकतील का, की बंगालच्या राजकारणात एक नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे? तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? खासदारांवरती खरंच दबाव आहे का, की हा पक्षातील अंतर्गत असंतोषाचा परिणाम आहे? ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि आपलं रायझिंग स्टार कल्पेश या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.